हॅलो गाईज, मी उमेश आणि आपण बघत आहात मनोरंजन टी व्ही 9766 यूट्यूब चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं माध्यम असं आहे की मला खास करून तुमच्याकडून काही कल्पना पाहिजे जे मी मला विचारेन ते मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा. ही झाडं आहेत मित्रांनो आणि मी यावेळी नर्सरीमध्ये आलो आहे आणि घरी मला खास करून झाडे लावायची आहेत. तर तुम्ही सांगा की यापैकी कुठल्या फुलाची झाडे चांगले असतील आणि कोणतं झाड योग्यशीर राहील आणि कोणतं झाड शोसाठी सुद्धा चांगलं असेल. सोबतच जे चांगले ऑक्सिजन देतात ते पण झाडे असतात, त्यापैकी पण तुम्ही मला थोडीशी माहिती द्या, कारण मी तुम्हालाच विचारण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. कमेंटद्वारे मला कळवा की झाडे कसे वाटले आणि यापैकी कोणते झाडे घरी लावायला पाहिजे. थँक्यू. मित्रांनो, जेवढं मला माहीत आहे की घरासमोर झाड आपण शोचेसुद्धा लावत असतो, परंतु त्यापैकी असं पण एक झाड आहे की आपण ते लावलं पाहिजे. घरासमोर आपण लिंबाचं झाड, हिरव्या लिंबाचं झाड असते ते कडुलिंबाचं, ते जर लावलं तर आपल्याला चांगला एक ऑक्सिजन मिळू शकतो आणि आपल्याला बऱ्याचपैकी चांगलं आरोग्यसुद्धा मिळते. म्हणूनच तुम्हीसुद्धा घरासमोर लिंबाचं झाड लावायला पाहिजे. आणि मी तर लिंबाचं झाड लावलं आहे अगोदरच आणि तुम्हालासुद्धा सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा लिंबाचं झाड घराबाहेर लावा आणि चांगल्या ऑक्सिजनचा फायदा घ्या. निसर्ग आपल्याला जेवढं देतो तेवढं आपल्यासाठीच आहे मित्रांनो. फक्त आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की घरासमोर झाडे कोणते कोणते लावायला पाहिजे. जवळपास हे जे झाडे असतात हे आपल्याला चांगला निसर्ग देतात, हवा, सोबतच पाणी, ह्या सगळ्या गोष्टी याच्यापासूनच आपल्याला मिळतात. तर झाडे लावा आणि झाडे जगवा. शक्यतोवर घरासमोर लिंबाचं झाड लावा. सोबतच मित्रांनो, मला सांगायचं की जर तुम्हालासुद्धा असे काही झाडं माहीत असतील की बाबा घरासमोर काही असे पण झाडे लावल्याने असा असा माणसाचा फायदा होतो आणि सोबतच त्या झाडाचा आनंद सुद्धा मिळतो आपल्याला, तसे जरी कुठले झाडे असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि समोर असेच आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच झाडे लावा आणि झाडे जगवा हा मंत्र तर सर्वांनाच माहिती आहे आणि त्याचा बऱ्याचपैकी वापरसुद्धा आपण करायला पाहिजे. आणि खूप छान कल्पना आहे ही, झाडे लावा आणि झाडे जगवा, कारण त्यापासूनच आपल्याला निसर्गाचा बऱ्याचपैकी उपयोग होतो. पाणी, हवा याच्यापासूनच आपल्याला मिळते. शक्यतोवर झाडे तोडण्यास टाळा आणि झाडे तोडूसुद्धा नका. तर थँक्स फॉर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून आमचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, सर्वांना माहिती निसर्ग हा आपला मित्र आहे. हा फक्त आपल्याला देतच असतो, आपल्यापासून काहीच मागत नाही. मग आपणसुद्धा निसर्गाची काळजी घ्यायलाच पाहिजे ना. थँक्यू मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.